हॅलो एव्हरीवन. ग्रॅटिट्यूड चॅलेंजचा आजचा आपला आहे दिवस 17 आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचं चॅलेंज आहे ते म्हणजे तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या सर्व माणसांना आणि अशा माणसांना ज्यांच्याशी तुम्ही कामाच्या निमित्ताने जोडले गेलेले आहात. ओके, वही आणि पेन घ्या आणि वहीमध्ये 21 अशी कारणं लिहून काढा की ज्यामुळे तुम्ही या व्यक्तींना थँक्यू म्हणू इच्छिता. आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील की मैथिली, माझ्या कामाच्या ठिकाणी ना खूप पॉलिटिक्स खेळणारे लोक आहेत वगैरे वगैरे. ओके, तर तुम्हाला सांगते की जिथे आपण जास्त फोकस करतो ना, ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये वाढत वाढत जाते. वेअर युअर फोकस गोज युअर एनर्जी फ्लोज अँड दॅट थिंग ग्रोज. हा एक आकर्षणाचा सिद्धांत आहे आणि त्यामुळे आपल्याला हे पॅटर्न इंटरप्ट करण्यासाठी उलटं करायचं आहे. त्या सर्व पॉलिटिक्स खेळणाऱ्या माणसांना सुद्धा थँक्यू म्हणायचं आहे. आय एम शुअर त्या माणसाने तुमची सहनशक्ती वाढवलेली आहे, तुमचा पेशन्स वाढवलेला आहे. कदाचित त्यांच्या कॉन्स्टंट क्रिटिसिझममुळे किंवा निगेटिव्ह फीडबॅक्समुळे तुम्हाला तुमचं एक बेस्ट व्हर्जन होण्यासाठी मदत झालेली आहे. तुम्ही तुमच्या कमतरतांवर मात करून स्वतःचं एक बेस्ट व्हर्जन बनलेले आहात. किंवा काही जणांनी पॉलिटिक्सला कंटाळून एक नवीन जॉबसाठी साइन अप केलेलं असेल कदाचित. म्हणजे दीज पीपल इन्स्पायर्ड यू टू टेक ॲक्शन आणि तुम्ही तुमच्या अलाइनमेंट मध्ये असलेला जॉब तुमच्यासाठी आकर्षित केलेला आहे. राईट. सो इन अ वे त्या व्यक्तीने तुमचं बेस्ट व्हर्जन होण्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, तुमच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. राईट. सो अशा सगळ्या माणसांना आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. आपला दृष्टिकोन थोडासा विस्तारित करायचा आहे आणि त्यांना का मला थँक्यू म्हणता येईल, कशासाठी थँक्यू म्हणता येईल यासाठी क्रिएटिव्हली विचार करून थँक्यू म्हणायचं आहे. ओके, सो हे चॅलेंज आत्ताच पूर्ण करा आणि तुम्हाला काय वाटलं तुमच्या भावना माझ्याबरोबर शेअर करा. आय वुड लव्ह टू रीड युअर कमेंट्स. ओके, सो उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया एका नवीन चॅलेंजसोबत. तोपर्यंत टेक केअर. गॉड ब्लेस यू. लॉट्स ऑफ लव्ह टू यू. बाय.